चला भेटूया कोठावदे वहिनींना. नमस्कार. नमस्कार. काय कळतच नाही ना काय आहे त्याच्यात. चॉकलेट लेट झाला नाही नाही. नमस्कार. नमस्कार. द्या आता ओळख करून. मी निलिमा प्रशांत कोठावदे. हे माझे मिस्टर प्रशांत कोठावदे. नमस्कार. हा माझा मुलगा प्रणित. ही माझी पुतणी. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या माझ्या बहिणीच्या मुली विशाखा वैदेई. नमस्कार. त्या आई माझे कुठे आहे? या आई. नमस्कार. त्या माझ्या ननंदबाई. नमस्कार. त्यांच्या बाजूला तिकडे त्या माझ्या जाऊबाई आहेत. बरं. हा इकडे माझे बाबा आहेत. हो हो नमस्कार. आणि तिकडे ते माझे भाऊ आहेत. बर. तिकडे वहिनी आहेत. ह्या आजी आहेत माझ्या. आणि मागे ह्या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत. वा 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 छान छान. नमस्कार. नमस्कार. आणि आता माझ्या गप्पा आहेत. नमस्कार. नमस्कार. घरी कोण कोण असतं? घरी आई वडील 2 भाऊ असतात. आणि इथे इकडे मिस्टर मी आणि मुलगा असतात. सासूबाई येऊन जाऊन असतात. कुठे झालं लग्न? लग्न पिंपळनेरलाच. पण तुम्ही त्यांना तेव्हा बघितलं होतं मंदिरात? हो हो. मग काय काय कसे ते? हो आधी म्हणजे जसं बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड माहिती झालंच होतं. आणि एज्युकेशन वाईज सर्व वेल होतं. दिसण्यात पण व्यवस्थित होते आणि सर्व गोष्टी मिळून आल्या. मग त्यांच्याकडनं होकार आल्यावर मग आम्ही पण वडिलांनी पण होकार कळवला. म्हणजे पण काय त्यांनी स्वतःमध्ये काय अजून बदललं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला वाटते आहेत त्या गोष्टीमध्ये बऱ्याचदा ते खुश असतात की महत्वाकांक्षी नाही आहेत एवढे. मग त्यांनी महत्वाकांक्षी असायला पाहिजे. हो थोडं असायला हवं. आणि अजून असायला हवं. कारण की आज ते म्हणजे IT म्हणजे त्या 97चे IT इंजिनियर आहेत. अजून आमची परदेशवारी झालेली नाही. तर मला वाटतं की एकदा तरी त्यांनी त्या ITच्या याच्यावर जायला हवं परदेशामध्ये. एक माझं एक स्वप्न आहे. देश बघायचं तुम्हाला? बघायला म्हटलं तर मला युरोप बघायला आवडेल. युरोप संपूर्ण बघायला आवडेल. हो. आणि तुम्ही काय करता? मी सध्या तो होममेकर आहे. आधी लग्नाच्या आधी 2 वर्ष मी जॉब केला. लग्नानंतरही मुलगा झाला त्या दिवसापर्यंत म्हणजे डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच ऍडमिट झाले. तोपर्यंत मी जॉब केला. त्यावेळेला रस्त्या बाबतीत तुमचं कसं आहे? रस्त्या बाबतीत मी स्वतः तो खूप म्हणजे माझे रस्ते खूप चांगले लक्षात राहतात. आणि मिस्टरांचे? त्यांचे नाही राहत. त्यांना म्हणजे तो कॉन्फिडन्सच नाहीये की माझा हा रस्ता लक्षात राहू शकतो असं. चला माझी मिस्टरांना बोलवूया कारण इतकं त्यांच्याबद्दल ऐकलंय. मग ते आहेत कुठे? बोलवा. नमस्कार. नमस्कार. किती भरभरून बोलतायत तुमच्याबद्दल. कोण पण? या. अच्छा माझ्याबद्दल ती भरभरून हा मग चांगलं बोलतायत का? तसं वाटत नाही का तुम्हाला? नाही आज शोच्या निमित्ताने बोलली पण असेल. कारण मी आता त्यांना ज्या प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काही इच्छा व्यक्त केल्यात. बर. हा म्हणजे त्यांना युरोप बघायचं आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे? आहे प्लॅनिंग मध्ये सध्या आहे तसा विचार सुरू आहे. हो हो विचार आहे. म्हणजे जॉब निमित्तच बाहेर जाणार की फिरायला जाणार? नाही सध्या तरी फिरायला जायचं विचार. हे माहित नव्हतं तुम्हाला? नाही नाही मला माहिती नव्हतं. ते सरप्राईज होतं माझ्यासाठी आज. आता जाल तेव्हा जाल पण आता तर त्यांनी तेवढं म्हटलेलं आहे. हो ना. पण तुमचं काय म्हणणं आहे? वहिनींबद्दल 3 तक्रारी करा असं सांगितलं तर कोणत्या कराल? त्यांच्या स्वभावात त्यांनी काय बदल केले पाहिजेत किंवा काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सांगा. एक प्रथम आहे की मुलावर जी चिडचिड होते जास्त प्रमाणात ती चिडचिड मुलावरची चिडचिड कमी करणे. माझ्यावर केले तरी मला चालणार आहे. ऐका ऐका वहिनी. आता लक्षात ठेवणार मी. एक. दुसरं? जास्त तक्रारी नाही त्यांच्या. नाही हे नका तुम्ही सांगू. त्यांच्या मनात असणार पण ते बोलत नाही तसं तुम्ही म्हणालात. काय हो? नाही विशेष तक्रार नाही. ती सर्वांशी मिळून मिसळून राहते हे तिचं चांगलं म्हणायचं. आणि त्यांची तक्रार. आणि तुम्ही रस्ते का विसरता? का रस्ते विसरता? नाही कॉन्फिडन्स कमी असतो माझ्या रस्त्यांच्या बाबतीत. बाहेर कुठे फिरायला गेलात तर मग एक्झॅक्टली रूट माहिती नसतो. त्या संदर्भात त्याचं म्हणणं आहे की रूट्सची कल्पना नसते त्यामुळे यांच्या रस्ते लक्षात नसतात म्हणून बाहेर फिरायला नेत नाही. पण आता मी प्रश्न विचारतो. माझा पहिला प्रश्न मला सांगा. बाल्कनीमध्ये तुम्ही द्यायचं उत्तर. झाडाच्या किती कुंड्या आहेत? 6 कुंड्या. 6. पहिलं उत्तर चुकलं कारण कुंड्या आहेत 9. आता वहिनी तुम्ही सांगा. मिस्टरांचा जो फर्स्ट क्लासचा ठाणे ते चिंचपोकळी हा 3 महिन्याचा रेल्वे पास आहे तो कितीला? म्हणजे त्याची किंमत किती? 1255. अभिनंदन वहिनी. हे उत्तर बरोबर आलं तुमचं. आणि आता तुम्ही सांगा वहिनींनी पहिल्यांदा वहिनींनी मिळवलेलं मानधन किती रुपये होतं? नाही कल्पना नाही. नाही कल्पना नाही त्यामुळे हे बक्षीस गेलं. पण किती होतं सांगा आज त्यांना? 600 रुपये. 600 रुपये. आता पुढचं. असतील शीत म्हण पूर्ण करा. जमतील भूत.
असतील शीत तिथं जमतील भूत. वा वा, छान, अभिनंदन वहिनी, हे उत्तर बरोबर आलं. त्यामुळे 1 आणि 2 उत्तरं बरोबर आलेली आहेत. हे 200 रुपयाचं बक्षीस मिळालं, अभिनंदन. पण आता आपण जरा ह्यांच्या परिवाराला भेटू. नमस्कार. नमस्कार. सासूबाई, काय त्यांच्या स्वभावातलं आवडत नाही एखाद्या वेळेस चिडते तुमच्यावर? नाही, मग? त्यांच्या दोघांमध्ये काही वेळ मिळत नसतो, पोरांना वेळ देत नाही भाऊ, तेव्हाच्या वेळेला चिडचिड करते. अच्छा, मग कारण ते आहेत तर हा? चिडण्याचं. नंतर पुन्हा शांत होऊन जाते परत. हो का? हा, लगेच नका बाजू घेऊ त्यांची. बरं वहिनी, मला सांगा, तुमचं या घरामधलं प्रेरणास्थान कोण आहे की ज्याच्याकडे बघून आपल्याला अशी प्रेरणा येते की आपण काहीतरी केलं पाहिजे? घरात आज इथं बघितलं तर माझ्या सासऱ्यांबद्दल मी खूप ऐकून आहे, ते एक मोठं प्रेरणास्थान आहे. बरं. आणि आईकडे बघितलं तर माझा लहान भाऊ जो अपंग आहे, हँडिकॅप आहे, पोलिओ झालाय, त्याला चालता येत नाही, आणि तरी त्याने घरी राहून शिक्षण M.Com पर्यंत पूर्ण केलं आहे. आणि आज पुण्यामध्ये त्याची शैलानी सॉफ्टवेअर म्हणून एक कंपनी आहे सॉफ्टवेअरची, वा. आणि एका IT कंपनीमध्ये तो IT हेड म्हणून पण आहे, आणि त्याच्याकडे कुठली कम्प्युटरची डिग्री नाही आहे. वा वा वा, म्हणजे खरं तर यांच्याकडनं सगळ्यांनीच प्रेरणा घ्यायला पाहिजे. बरं, मग आता तुम्ही काय करणार आहात? आता म्हणजे माझं एक स्वप्न आहे की मला नोकरी नाही करता आली, काही फॅमिली प्रॉब्लेम्समुळे, कसं मुलगा लहान असल्यामुळे, तर एक की घरी राहून आपण काहीतरी एक व्यवसाय चालू करावा अशी माझी इच्छा आहे. बरं बरं वहिनी, तुमच्या या उद्योगासाठी, नवीन व्यवसायासाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा आहेत. आणि आता धन्यवाद. तुमच्या मनातलं वाक्य ते ओळखतात का, मला बघायचं आहे. चालू. चॉकलेट त्यांना खाऊ घालायचे. जरा पाठी हवी. चॉकलेट एकदम चॉकलेट एकदम टेस्टी. लवकर वेळ गोळी. गाणं गाणं बोलू नका. कोणतं गाणं? चॉकलेटचा असा सुंदर चॉकलेटचा रंग. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं.